पर्यंत शिक्षण इथपर्यंत माझं चालू असताना त्याच वर्गातली कुठली तरी एक मुलगी, तिला मी आवडायचो. आता ते टीनेजरमधलं वय, आणि मग कधीतरी एक कारण असं घडलं की त्या मुलीसकट मला मुंबई सोडून जावं लागलं. आणि माझ्या आईची आणि माझी फार स्वप्न होती, वडिलांची स्वप्न होती, मी डॉक्टर व्हावं आणि मला डॉक्टर व्हायचं होतं. ते आम्ही पुण्याला गेलो. त्या मुलीला कधी मी हात लावला नाही, काय नाही. एक दिवस तिचे लोक आले, त्या मुलीला इकडं आणलं, यज्ञ पेटवला आणि तिथं शुद्धीकरण केलं. तुम्हाला मी सांगतो, अगदी मधुदंड ते सारखा माणूस देखील त्या सर्व लोकांना घेऊन माझ्या घरी मारायला गेले. हे फारच, हे अजूनही मला वाटतं तुम्हाला त्रास होतोय त्याचा. पण मला असं वाटतं की हे जे सगळं अनुभव तुम्ही घेतलात सगळा, म्हणजे म्हणून गावातली जी अस्पृश्यता आहे ती शहरातही या माणसाच्या वाट्याच येते. तो पुढे जेव्हा मोठा होऊ लागतो तो काय करेल. आणि मग मी लिहू लागलो. त्याच्यामुळे माझं शिक्षणाचं वाटोळं झालं आणि मग मी टॅक्सी शिकलो. तुम्ही टॅक्सी चालवायला लागला.